नमस्कार. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्राणायाम करत असताना नेमकं बसायचं कसं किंवा कोणत्या आसनामध्ये बसायचं ते पाहणार आहोत. स्थिरम सुखम आसनम म्हणजेच आपल्याला ज्या आसनामध्ये स्थिर आणि सुखपूर्वक बसता येईल, कुठल्याही प्रकारचा ताण पडणार नाही, अशा आसनामध्ये आपण बसू शकतो. मग ती आसनं कोणती? तर त्या आसनामध्ये पहिलं आसन आहे सुखासन. आता मी ज्या आसनामध्ये बसलेलो आहोत किंवा सर्वसामान्यपणे आपण ज्या आसन लावतो ते म्हणजे हे आहे सुखासन. आपण जेवायला वगैरे बसताना किंवा नॉर्मली आपण जेव्हा बसतो तेव्हा या आसनामध्ये बसत असतो. तर याला म्हणतात सुखासन. सुखासन लावून आपण प्राणायाम करू शकतो. दुसरं जे आसन आहे ते आहे अर्धपद्मासन. अर्धपद्मासन म्हणजे एक पाय आपला दुसऱ्या मांडीवर आणि या पद्धतीने आपण बसू शकतो. हे झालं अर्धपद्मासन. त्यानंतर तिसरं जे आसन आहे ते आहे पद्मासन किंवा पूर्ण पद्मासन. या आसनामध्ये पण आपण प्राणायाम करत असताना बसू शकतो. पुढचं जे आसन आहे ते आहे सिद्धासन. आता सिद्धासनामध्ये मूलाधार चक्रात जवळ एक पाय ठेवून त्यानंतर डावा पाय आहे तो अशा पद्धतीने ठेवून आपल्या पायाचा तळवा यामध्ये पॅक करायचा आणि या पद्धतीने आपण हे झालं सिद्धासन. आणि पुढचं आसन आहे पाचवं ते आहे वज्रासन. तर अशा 5 आसनांमध्ये आपण प्राणायाम करत असताना बसू शकतो. आता पुढचं जे आहे प्रकार तो महत्त्वाचा तो आहे मुद्रा. तर मुद्रा कशी लावायची हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. धन्यवाद.